छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कर्णकर्कश बुलेटच्या सायलेन्सरवर मोठी कारवाई केली। जप्त केलेल्या 300 बुलेटच्या सायलेन्सरचे महाराष्ट्र पोलिसांनी रॉकेट बनवलेले आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। दिवसेंदिवस ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होत आहे आणि अशामध्येच मॉडिफाय केलेले सायलेन्सर सर्वाधिक जास्त काही स्पोर्ट बाईक असतील किंवा बुलेट्स असतील त्यामध्ये वापरले जातात। मात्र कारवाई करत असताना कुठेतरी ते बुलेट जप्त केले जातात, त्यावर लोलर चढवलं जातं। मात्र जप्त केल्याच्या नंतर त्याचं काय होतं हे कुणालाच माहीत होत नाही। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे, राबवलेला आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्हाला हे रॉकेट दिसत असेल। मात्र हे रॉकेट कशापासून बनवलं आहे हा एक प्रश्न निर्माण होतो, कारण जे बुलेट्सचे मॉडिफाय सायलेन्सर आहेत ते जप्त केलेले आहेत आणि जप्त करून कारवाई केल्याच्या नंतर त्यापासून हे रॉकेट बनवलेलं आहे। या रॉकेटच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, तुम्ही जर नियम मोडत असाल, ध्वनी प्रदूषण करत असाल तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते। एवढंच नाही तर तुम्ही नियम मोडल्याच्या नंतर तुमची वस्तू ही चौकात अशा प्रकारे सजवली जाते। IAS नितीन बगाटे आहेत, त्यांनी ही संकल्पना राबवलेली आहे। सर काय सांगाल? वारंवार आम्ही अशा जप्तीच्या कारवाई करत असतो, असे ड्राईव्ह घेत असतो। त्या ड्राईव्हमधून हे जप्त झालेले सायलेन्सर आम्ही मागे सेम अशी प्रतिकृती क्रांती चौकामध्ये उभारली होती। ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन त्यांनाही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची एक भावना म्हणून त्यांनी एक प्रतिकृती इथे तयार केली होती। यातून एकच संदेश द्यायचा होता की आम्हाला की जे असे कर्णकर्कश बुलेटचे सायलेन्सर आहे त्यामधून मुलं जो आवाज करतायत तो आवाज नका करू, तुमचा त्या आवाजामुळे त्रास होतो आणि जर आपण असा आवाज करत असाल तर निश्चितपणे आम्ही ते जप्त करून शहर सुशोभीकरणासाठी त्याचा वापर करू।